मित्रांनो, नवीन फोन्स लॉन्चचा सीझन चालू झालेला आहे आणि मोटरोला 3 महिन्यानंतर माझ्या हिशोबाने त्यांचा नवीन फोन घेऊन आलेला आहे आणि त्यांचं एक इंटरेस्टिंग लॉन्चची एक तरा आहे. ते 10,000 पासून चालू करतात, मग 15,000चे फोन, मग 20,000चे, मग 25,000चे, मग त्यांची एच सिरीज, मग अल्ट्रा, मग फोल्ड, असं मग ओव्हर द इयर हळूहळू दर महिन्याला एक दोन फोन लॉन्च करत असतात. तर त्या सिरीज मधला पहिला फोन 2025 मध्ये जी लोक भरपूर बाय करणार आहेत बजेटमध्ये, तो आहे G35. व्हेरी इंटरेस्टिंग फोन. जर का तुमचं बजेट टाईट असेल तर या फोनकडे नक्की बघा, कारण की हा 10,000च्या खाली येणार आहे. पण मित्रांनो, पहिल्यांदा जर का आला असेल, तुम्हाला माहिती काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकन वाजवायची आहे, मित्रांबरोबर शेअर करायचंय, व्हिडिओ आवडला तर लाईक करायचंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात. मला तुम्हाला फोन बद्दल सांगायचं. चला लेट्स ओपन, अनबॉक्सिंग करूया. ब्लू बॉक्स, मोटो G35 5G 10,000च्या खाली 5G फोन आहे. हे ट्रू 5G ला हा फोन सपोर्ट करतो, त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. पण सगळ्यात आधी बिग स्क्रीन, ब्रेथ टेकिंग मोमेंट्स. ऑल राईट, केस लावून आलेली आहे. इंटरेस्टिंग. अजून काय बॉक्स मध्ये? हे आहे सिम कार्ड टूल, दिसते का? येस. डॉक्युमेंटेशन. बॉक्सच्या आतमध्ये 20 वॉटचा चार्जर येतो, सो दॅट्स नाईस. आणि USB टाइप A टू टाइप C ची चार्जिंग केबल आहे. चार्जिंग केबल आहे. चला हे ठेवूया बाजूला. इनफॅक्ट खाली ठेवून टाकूया, कारण की आपल्याला वेट सुद्धा करायचंय फोनचं. आधी हे स्टिकर काढूया. नाही, काही आवाज आलेला नाहीये. ओ लुक ॲट दॅट फोन. अगेन हा जो फोन आहे ना, 10,000चा वाटत नाही, प्रीमियम वाटतो. म्हणजे 15-18 हजाराचा फोन आहे असं वाटतो. वेगन लेदर डिझाईन आहे. याच्यामध्ये 3 कलर येतात. हा एक कलर आहे गुआवा, म्हणजे ग्रीनिश लाईट ग्रीन वगैरे कलर आहे, आणि अजून एक कलर येतो. तर असे फ्लॅट साईड्स वगैरे आहेत. इन हँड फील चांगला आहे. 187 ग्रॅम्स. बघूया, 192 ग्रॅम्स. पण इन हँड फील चांगला आहे. जास्त मोठा नाहीये, ॲव्हरेज हातांमध्ये सो व्यवस्थित बसेल. जर का पोर्ट्स आणि बटनचं सांगायचं झालं तर 3.5 mm जॅक येतो, दॅट इज नाईस. त्यानंतर मायक्रोफोन आहे, USB टाइप C पोर्ट आहे, स्पीकर ग्रिल आहे. राईट हँड साईडला तुम्हाला पॉवर ऑन ऑफ मिळतं, जे फिंगरप्रिंट सेन्सर आहे. त्याच्यावरती व्हॉल्यूम रॉकर अप अँड डाऊन, वरती नॉईज कॅन्सलिंग मायक्रोफोन सुद्धा आहे. डॉल्बी ॲटमॉस लिहिलेले आहेत, म्हणजे स्टिरिओ स्पीकर्स आहे त्याच्यामध्ये, आणि डॉल्बी ॲटमॉस ट्यून्ड आहेत, सो दॅट इज गुड. लेफ्ट हँड साईड मध्ये आपल्याला एक सिम कार्ड मिळतं, जे की एक, अरे कुठं गेलं सिम, इथे हायब्रिड सिम कार्ड स्लॉट येतं. दॅट्स व्हॉट इट इज. चला हे ठेवून टाकूया. गोरिल्ला ग्लास 3चं प्रोटेक्शन येतं. अच्छा, ड्रॉप टेस्ट तुम्हाला बघायची आहे. बरं ठीक आहे, आता चालू केलेलं आहे, पण मी ड्रॉप टेस्ट करणार आहे, त्याच्यावरतीच करतो. तुटला तर माहित नाही, बघूया. 1 2 अँड नाही, काही नाहीये. 1 2 अशो नाही. मागं तर वेगन लेदर डिझाईन आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि याची जी फ्रेम आहे ना, ऑब्व्हियसली मेटल नाहीये, पण कलर कोऑर्डिनेटेड आहे, सो इट लुक्स क्वाईट नाईस, प्रीमियम दिसतो. चला डिस्प्ले बद्दल बोलूया. बाहेरचं बघितलं, आता इतर गोष्टींबद्दल बोलूया. डिस्प्ले चांगला डिस्प्ले झालेला आहे. G34च्या बाबतीत बघितलं झालं तर HD डिस्प्ले होता. ह्याच्यामध्ये 6.7 इंचचा फुल HD प्लस 120 हर्ट्झचा डिस्प्ले येतो. 1000 निट्स ब्राईटनेस आहे, आणि साईज बऱ्यापैकी चांगली आहे. इवन बेझल्स हे 10,000च्या खाली आहे, त्यामुळं आय डोंट एक्सपेक्ट मच. पण तरी सुद्धा ह्याचे जे साईडचे आणि वरचे बेझल्स आहेत ना, बारीक आहे. चिन ॲव्हरेज साईजची म्हणेन. IPS LCD डिस्प्ले, पण याची क्वालिटी खरंच चांगली आहे. इवन साईड व्ह्यूइंग अँगल्स, अगदी मी ह्या अँगलने बघतोय तरी सुद्धा सगळं मला क्लिअरली दिसतंय. सो डिस्प्ले क्वालिटी व्हेरी गुड. चला स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलूया. आता मी स्पेसिफिकेशन्स म्हटलं ना, तर तुम्ही म्हणाल युनिसॉकचा T760 प्रोसेसर इतका चांगला नाही, कारण तो युनिसॉकचा आहे. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की युनिसॉक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चांगले प्रोसेसर्स काढायला लागलेले आहेत. हा माझ्या हिशोबाने 10,000च्या खालचा सगळ्यात पॉवरफुल प्रोसेसर आहे युनिसॉकचा असला तरी, कारण की अंतुतू स्कोर जो ह्याचा येतो तो 4,63,000 4,65,000च्या जवळजवळ येतो. आता याच प्राइस रेंज मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4S Gen 2 मिळतो, त्याचा 4,50,000 4,45,000 4,50,000 पण मिळतो. इनफॅक्ट मोटोरोलाने आम्हाला सांगितलेलं की 4,85,000 मिळतो. तेवढं आम्ही टेस्ट केलं, तेवढा मिळाला नाही. ह्याच्यामध्ये 4GB रॅम, 128GB स्टोरेज, एकच व्हेरियंट येतं. 6/128 वगैरे नाहीये, ते असलं पाहिजे होतं माझ्या हिशोबाने. LPDDR4X रॅम टाईप आहे. UFS 2.2 स्टोरेज टाईप येतं, विच इज गुड. 5000 mAh ची बॅटरी आहे. 20 वॉट चार्जिंग आहे. आणि रिअल वर्ल्ड परफॉर्मन्स सांगायचं झालं तर इट इज क्वाईट गुड. म्हणजे BGMI आम्ही खेळून बघितलं. तुम्ही स्मूथ अल्ट्रा सेटिंग्स वरती 40 FPS आरामात खेळू शकता. माय UX येतं, विच इज क्वाईट क्लीन. म्हणजे हेलो UI नाही आहे, ज्याच्यामध्ये भरपूर फीचर्स आहेत, पण हे जे आहे अगेन
हे 10,000च्या खालचे फोन आहेत, त्याच्यामध्ये अजून तुम्हाला माय UXच मिळतं. सिक्युरिटीचे फीचर्स येतात, मोटो सिक्युअर, फॅमिली स्पेसेस, या सगळ्या थिंक शील्ड, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आता जर का कनेक्टिव्हिटी बद्दल सांगायचं झालं तर मी अगेन म्हणेन 5Gच्या बाबतीत हा स्टँड अलोन 5G ला सपोर्ट करतो. म्हणजे जे जिओचं ट्रू 5G आहे, आता नॉन स्टँड अलोन NSA आणि SA असतं, तर हे सुपिरियर स्टँड अलोन जे त्याला सपोर्ट करतं. ट्रू 5G आहे, 4x4 मिमो आहे. तर मी म्हणेन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नेटवर्क कनेक्टिव्हिटी असू दे, डेटा स्पीड्स असू दे, कॉलिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल, आय थिंक इट विल बी वन ऑफ द बेटर फोन्स अंडर 10,000 रुपीज. ह्याच्यामध्ये तुम्हाला ड्युअल बँड वायफाय येतं, NFC येत नाही, ब्लूटूथ 5.0चा सपोर्ट आहे, ड्युअल 4G वोल्टी येतं, 12 5G बँडचा सपोर्ट येतो. सेन्सर्स आहेत, सगळे आहेत. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, फेस अनलॉक आहे, इट वर्क्स व्हेरी वेल, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. मल्टीमीडिया चांगला आहे, एकतर फुल HD स्क्रीन तुम्हाला मिळते, डिसेंट क्वालिटी IPS LCD स्क्रीन आहे, आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स येतात, त्यामुळे त्यांची सुद्धा क्वालिटी चांगली आहे. जनरली तुम्हाला या प्राइस रेंजमध्ये स्टिरिओ स्पीकर्स देत नाही, मोनो स्पीकर्स देतात, पण ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही भरपूर जर का बिंज वॉच करत असाल, युट्यूब व्हिडिओज बघत असाल, नेटफ्लिक्स वगैरे बघत असाल, तर तुम्हाला आवडेल. आणि हो, वाईडवाईन L1चा सपोर्ट असल्यामुळं तुम्हाला बघायला HD स्ट्रीमिंग वगैरे करता येईल, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. कॅमेराबद्दल बोलूया, बाकीचे इतर फीचर्स बद्दल सांगणार आहे, त्यासाठी थांबा, काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण कॅमेरामध्ये हा एकच फोन आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक अल्ट्रा वाईड सेकंड सेन्सर मिळतो. जनरली ह्या प्राइस रेंजमध्ये 50 मेगापिक्सेल प्लस 2 मेगापिक्सेल, दॅट इज स्टँडर्ड. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर मिळतो आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड मिळतो. त्याचा फील्ड ऑफ व्ह्यू 120 डिग्रीज आहे, विच आय थिंक इज क्वाईट गुड. या प्राइस रेंजमध्ये असं फंक्शनल कॅमेरा सेटअप माझ्या हिशोबाने मिळत नाही तुम्हाला. सो फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह इट इज गुड. भरपूर फोटोज व्हिडिओज काढलेले आहेत, त्याची G ड्राईव्ह लिंक देतोय, नक्की जाऊन बघा. अगेन अजून एक गोष्ट कॅमेरामध्ये सांगायची ही की तुम्ही मागच्या सेन्सरने 4K व्हिडिओ शूट करू शकता. दॅट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे अल्ट्रा वाईड सुद्धा दिलेला आहे आणि 4K सुद्धा दिलेला आहे. हा, OIS वगैरे सपोर्ट नाही आणि मी एक्सपेक्टही करत नाही. दॅट इज फाईन. 10,000च्या खाली, त्यामुळे ते सुद्धा एक्सपेक्ट करत नाही. सो दॅट इज क्वाईट गुड. आणि प्रायमरी सेन्सरचे जे फोटो आहेत, माझ्या हिशोबाने मोटोरोलाचे कॅमेराज जे आहेत ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झालेले आहेत. सो यू शुड नॉट हॅव अ प्रॉब्लेम. आय थिंक वन ऑफ द बेटर कॅमेरा स्मार्टफोन्स आउट देअर. फक्त रेअरच नाही, सेल्फीचं सांगायचं झालं तर अगेन 16 मेगापिक्सेलचा सेल्फी सेन्सर मिळतो, विच अगेन इज क्वाईट गुड. 1080p at 30 FPS व्हिडिओ काढू शकता. जर का मी फीचर्सच्या बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर स्लो मोशन, व्हिडिओ मोड, फोटो, पोर्ट्रेट, QR कोड स्कॅनर, प्रो मोड सुद्धा तुम्हाला येतो. काय पाहिजे म्हणजे टाइम लॅप्स आहे, पॅनोरमा आहे, नाईट विजन मोड आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आता 10,000च्या खाली अगेन मी AI चे जास्त फीचर्स एक्सपेक्ट करणार नाही, पण आहे 2-3 फीचर्स आहेत. मॅजिक इरेझर, मॅजिक अनब्लर वगैरे, तुम्हाला ब्लरी फोटो आले असतील तर ते करायचं, मॅजिक एडिटर, या सगळ्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी सांगायचं झालं तर IPचं सर्टिफिकेशन येतं, IP52 आहे, FM रेडिओ येतो, नोटिफिकेशन लाईट नाहीये. सो ओव्हरऑल अगेन 9,999ला 4,128 वेरियंट मिळतं. एकच छोटी गोष्ट माझ्या हिशोबाने 6,128 असता तर चांगलं झालं असतं, कारण की 2025 मध्ये माझ्या हिशोबाने 4GB रॅम इज स्लाइटली लेसर. दॅट्स व्हॉट डेफिनेटली आय थिंक. तर ते एक सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी या फोन्समध्ये, वेदर इट इज कॅमेरामध्ये अपग्रेड आहे, डिस्प्ले अपग्रेड आहे, परफॉर्मन्स अपग्रेड आहे. जर का मी UIचं सांगायचं झालं तर Android 14 आउट ऑफ द बॉक्स येतो आणि 1 वर्षाचे अपडेट ते देणार, तुम्हाला 15 देणार. 3 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स आहेत, पण तुम्हाला Android 15 जे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि मोटोरोलाशी बोललो आम्ही, ते म्हटले दिस विल बी द लास्ट फोन ज्याच्यावरती आउट ऑफ द बॉक्स Android 14 मिळते. ह्याच्या पुढे जे काही फोन लॉन्च होतील सगळे Android 15 वरती येणार आहेत. सो दॅट इज व्हॉट मोटो G35 इज. माझ्या हिशोबाने बजेट सिरीज मध्ये नव्या वर्षामध्ये, म्हणजे आता डिसेंबर आहे पण त्यांच्यासाठी दिस इज अ न्यू सायकल ऑफ लॉन्चेस. त्याच्यामध्ये हा पहिला फोन माझ्या हिशोबाने मोटोरोलाने चांगला लॉन्च केलेला आहे, एस्पेशली प्राइस. आय थिंक दॅट इज क्वाईट गुड. एक्सेप्ट 6GB, आय लाईक एव्हरीथिंग अबाउट दिस फोन. दॅट्स व्हॉट इट इज मित्रांनो. हा आहे G35. तुम्हाला जर का बजेटमध्ये एक फोन बघायचा असेल तर मोटो G35 कडे नक्की तुम्ही बघू शकता. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र.